गाईस, कशा आहात? आज मी बनवणार आहे ढोकळा. तर माझी रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा आणि मी कशामध्ये बनवणार आहे ते तुम्हाला दाखवते. हे बघा, स्टीमर आहे. हा नवीन स्टीमर आहे आणि या स्टीमरमध्ये मी ढोकळा बनवणार आहे आज. तर तुम्ही बघत राहा. हे बघा, मी आता हे चण्याचं पीठ, बेसनचं पीठ घेतलं आहे. ते आता मी याच्यामध्ये ओतून घेते. हे पीठ आहे अर्धा किलो. मी अर्धा किलो सर्व ओतलं आहे त्याच्यामध्ये. हे बघा, मी दही घेतलं आहे. आता हे दही मी आता सर्व ओतते, त्याच्यामध्ये ओतून घेते. त्याच्यामध्ये इनो टाकून घेते. पाणी ओतते. एकत्र करून घेते. सर्व एकत्र करून घ्यायला लागतं ते. त्याच्यामध्ये अजून पाणी लागेल थोडं. पूर्ण एकजीव व्हायला पाहिजे ते पूर्ण. हे बघा, एवढं मीठ टाकून घेते त्याच्यामध्ये. थोडी साखर टाकते मी त्याच्यामध्ये. ही बघा, त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालून घेते आणि परत एकजीव करायचं. पूर्ण मिक्स करून घ्यायचं. हे असं फेटून घ्यायचं. जास्त फेटायचं हे असं. हे बघा, स्टीमरमध्ये मी आता पाणी ओतून घेते. तेल लावून घेते मी याला. तेल लावायचं असतं. आधी तेल लावते याला. हे बघा, मी सगळीकडे असं लावून घेते, पूर्ण ओतून घेते. हे बघा, हे पहिलं मी ठेवलं आहे ताट आणि आता हे त्याच्यामध्ये राहिलं आहे ना, मग ते पण त्याच्यात ओतून घेतलं आणि हे ठेवलं त्याच्यामध्ये. आणि आता हे झाकण लावून घेते. हे बघा, आता गॅसवरती ठेवलं आहे भांडं. गॅसवरती ठेवून दिलं आहे. 15 मिनटं ठेवायचं, नंतर काढायचं. मिरची कापून घेते. मिरची टाकायला लागते ना त्याच्यावरती. मिरची कापून घेते. हा कढीपत्ता आहे. ही कोथिंबीर आहे. हे बघा, थोडंसं तेल टाकून घेते. आतमध्ये राई टाकली, कढीपत्ता टाकला, मिरची टाकली त्याच्यामध्ये. हे बघा, मी आता याच्यामध्ये थोडं पाणी ओतून घेते. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेते. हे बघा, मी साखर टाकून घेते थोडी. हे बघा, आता लिंबू टाकून घेते. मी लिंबाचा रस काढून घेते. अर्ध लिंबू आहे. हा बघा, रेडी झाला आहे ढोकळा. हे बघा, मी वरचा आता एक काढते आणि नेक्स्ट
नेक्स्ट इथे आहे. मी आता ढोकळा कट करून घेते, पीसेस काढून घेते त्याचे. हे असे पीसेस काढून घ्यायचे छोटे छोटे. हे आता मी त्याच्यावरती पाणी ओतून घेते. हे असं पाणी ओतायचं. छान लागतात, सॉफ्ट होतात, गोड लागतात. त्याच्यामध्ये लिंबू, साखर, मीठ, राई, कढीपत्ता, मिरची छान लागतं. मग असं पाणी ओतून घ्यायचं त्याच्यामध्ये. कोथिंबीर टाकते, वरती कोथिंबीर टाकून घेते. थोडीशीच टाकते, जास्त नाही टाकते, जास्तच आहे. हा बघा ढोकळा रेडी आहे. ढोकळ्याची रेसिपी रेडी झाली आहे. मी आता एक खाऊन दाखवते तुम्हाला. छान झालंय. तुम्ही पण घरामध्ये असं बनवून बघा रेसिपी.